बाबा तेरे नाम से जीते हैं शान से, बाबा तेरे नाम। जय शिवराय, जय भीम। आज जे काही आपण ऐतिहासिक क्षणाला इथे साक्षी झालेलो आहे, सभागृहांना जे आज नावात बदल झालेले आहेत, सभागृहांना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव, महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव, सावित्रीबाईंचं नाव, हे जे काही बदल करण्यात आलेलं आहे त्या ऐतिहासिक क्षणाला आपण सर्वजण साक्षी झालेलो आहे। तर आज मला या ठिकाणी एवढीच आठवण करून द्यायची आहे की आताच्या मध्ये जे इलेक्शन झालं होतं त्या इलेक्शनमुळे मला जातीवरनं माझ्या संबोधलेलं होतं, तर आज त्याला मी असं निश्चित करते की पूर्णविराम लागलेला आहे। कारण आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सभागृहाला नाव देऊन, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सभागृहाला नाव देऊन आज माझ्या जातीवरचा कलंक हा पुसलेला आहे, एवढंच मी निश्चितपणे सांगते। आणि आज एवढंच मी सांगते की खासदार साहेब रणजितदादा नाईक निंबाळकर तसेच आमदार साहेब सचिन पाटील, स्वरूप राजे आणि सर्वांचेच आमचे नगराध्यक्ष शमशेरदादा आणि सर्वच नगरसेवक यांनी या निर्णयाला ठामपणे उभे राहिले, त्या सर्वांचंच मी मनापासून आभार मानते। जय भीम। जय भीम, जय शिवराय आणि जय संविधान। गेल्या 9 ते 10 वर्षापासून ज्या पद्धतीनं बहुजनांवर अन्याय अत्याचार होत होता तो अन्याय अत्याचार राजगटाच्या कारकिर्दीमध्ये होत होता। आपण या ठिकाणी नाव बघू शकता, हे सभागृहाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर असं त्या ठिकाणी असलेलं नाव राजे गटाच्या सत्तेत असताना ते नाव पुसलं होतं, परंतु आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिराव फुले यांची चळवळ करत असताना हे नाव पुन्हा आम्ही खुडलेलं नाव पुन्हा त्या ठिकाणी लावलं। त्याचबरोबर गेल्या 30 वर्षापासून असलेली सत्ता ही राजे गटाची संपुष्टात आणली आणि त्याचबरोबर आज सभागृहाला फलटण नगर परिषदेच्या सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिनजी कांबळे पाटील, त्याचबरोबर नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर या सर्वांचा आम्ही या ठिकाणी सर्व समाज त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घातलेला आहे आणि या जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाचं पेढं वाटून या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। एवढं बोलतो थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान। सर्वसाधारण सभेची मंजूर केलेली आहे ती ठराव, त्यात शासकीय इमारती आणि सभागृहांना जे नावं दिली आहेत महापुरुषांची याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन कांबळे पाटील आणि शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे मनापासून धन्यवाद करतो आणि लोकशाही अजूनही जिवंत आहे असे सांगतो। जय भीम। नाईक निंबाळकर तसेच खासदार साहेब रणजितदादा नाईक निंबाळकर, आमदार साहेब सचिनदादा पाटील, शिवराजे खराडेकर यांच्यामुळे हा आज आम्हाला दिवस सोन्याचा बघायला मिळाला आहे। त्यामुळे माझ्या वतीने आणि माझ्या समाजाच्या वतीने त्यांचे मनापासून खूप खूप आभार। जय भीम।